अरे दत्ता, दत्ता शांत हो बघू, शांत हो. ऐक माझं, शांत हो. दत्ता, तेव्हा ना घरी सगळे झोपले असतील नाही रे? कोणाक झोप लागलेली असणार? हो, तेही खरंच म्हणा. मी तर सकाळपासून उपाशी. तू सुद्धा काही खाल्लं नसेल. भूक कशी लागणार माधवा? ह्या जमिनीचो काय तो एकदा सोक्षमोक्ष होया. करू आपण, काहीतरी करू. हां, नक्की. माधवा तुका नाही कळणार. काळजाचा तुकडा हात ती जमीन. त्या जमिनीत मी ज्वात धरलं, कष्ट केले, राब राब राबलंय तिथं. दत्ता, मला माहित नाही का ते रे? तू लहानपणापासून खूप राबत आलास. मी कॉलेजसाठी मुंबईला गेलो, अभिराम हॉस्टेलला गेला. इथे सगळं तू सांभाळलंस. शाळेत न जाता तू घर राखलंस. अरे मी स्वतः पाहिले डोळ्यांनी. हे जे काय आहे ना ते सगळं तू उभारलंस. आणि हे कोणी नाकारू शकत नाही ना. मग माका सांग, ही अशी जमीन कुणी आयती घेत असत तर जीवाचं काय व्हायत? खरंय खरंय, पण ती जमीन हातातून गेली असं तर होत नाही ना. हो रे हो, काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग निघणार? हां, तो वकील बघितलंस ना, सगळं जमीन घे हडपीन म्हणता. अरे ते रागाच्या भरात म्हणाले. पण ही तर जमीन हडपलंच ना. त्यानं जर ही जमीन घेतला तर ते का पचूची नाही. मी मेहनतीनं त्या जमिनीवर पीक उगवलंय. खरंय. अण्णांनी पण कधी लक्ष नाही घातले आणि मी आहे म्हणून सगळं मीच केला. खरंय. आणि आता हा घशात घालत बघतोय. अरे हो, दत्ता काय झाला? आपण कुठे आलो होतो रे? हे लावूया. इतका वेळ झाला आपण चालतो. घर तर 2 मिनिटावर आहे. मग आपण इथे पण लय लांब इलाव घरापासून. पण मग इथे कसे आलो एवढ्या लांब? इलाव नाही, त्याने आपल्या काढला.